हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत रसेलचे वर्णनाधिष्ठित ज्ञान। जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या। त्यामध्ये मी प्रत्यक्ष ज्ञानाची गोष्ट केलेली आहे। नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे टॉपिकमध्ये व्हिडिओ अपलोड केलेलेच असणार आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे आज आपण बघूया संदिग्ध ध्यान आणि असंदिग्ध ध्यानाबद्दल। मी तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे की कोणाला संदिग्ध ध्यान म्हटलं जाते आणि कोणाला असंदिग्ध ध्यान म्हटलं जाते। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत असंदिग्ध ध्यान। ठीक आहे, चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे दिलेलं आहे असंदिग्ध वर्णन कसं करायचं। तर रसेल म्हणतात की असंदिग्ध वर्णनाची व्याख्या रसेलच्या मते काय असणार आहे। तर रसेल म्हणतात की याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचे अथवा वस्तूचे ज्ञान असंदिग्ध वर्णनाच्या सहाय्याने होणे म्हणजे फर्स्ट ते म्हणतात की हे वर्णन लागू पडणारी एक आणि एकच व्यक्ती अथवा वस्तू आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। असंदिग्ध वर्णन तुम्ही कशाचं कराल, विशिष्ट व्यक्तीचंच कराल। म्हणजे ते मी म्हटलं होतं, मी पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, सांगितलं होतं की मायकल जॅक्सन। आता मायकल जॅक्सन म्हटलं की हा काय विशिष्ट व्यक्ती आहे, म्हणजे त्याची माहिती तुम्हाला मायकल जॅक्सनची तर त्याच्यामध्येच मिळणार आहे। ठीक आहे, मी म्हटलं की एखाद्या पुस्तक आहे त्या पुस्तकामध्येच तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळणार आहे। तुम्ही काय करणार, तुमचं काय झालं, असंदिग्ध वर्णन झालेलं आहे। म्हणून रसेल म्हणतात की एक आणि एकच व्यक्ती अथवा वस्तू आहे ते आपल्याला माहीत असते। ठीक आहे, सेकंड पॉईंट आहे अशा व्यक्तीची अथवा वस्तूचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नसते, जसे ज्याला जास्तीत जास्त मते मिळतील तो निवडून येईल। आता ते म्हणतात की जे व्यक्ती किंवा वस्तू आहे त्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान आपलं होत नसते। ठीक आहे, कधी कधी होते कधी कधी नाही होते। तुम्ही सगळ्याच लोकांना ओळखतात का, तुम्ही सगळ्याच पुस्तकं वाचलेले आहे का, एखादं टॉपिक म्हटलं की तुम्हाला सगळंच येणार आहे का, तर नाही। ते म्हणतात की जास्तीत जास्त मत मिळतील तर तो निवडणूक लढेल। बरोबर आहे, ते कोणत्याही निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला माहीत असते, परंतु अनेक उमेदवारांपैकी नेमका कोण निवडून येणार आहे हे तुम्हाला माहिती होत असते का, नाही। म्हणजे म्हणूनच ते काय म्हणतात की तुम्हाला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असते का, तर नाही। आणि म्हणूनच कोणाला जास्तीत जास्त मत मिळतील हे आपल्याला माहीत नसते। आता बघा, आपल्याकडे निवडणूक होणार आहे, सगळेच मतदान करणार आहे। आता एवढे सारे पार्टीमधले लोक, कितीतरी लोक काय असणार आहे, उमेदवार म्हणून निवडणार आहे, पण तुम्हाला सगळ्यांचंच नाव माहिती आहे का, सगळेच उमेदवार कोणत्या पार्टीतून येणार आहे का हे माहिती आहे का, नाही ना। ते म्हणतात की म्हणूनच हे जे ज्ञान असणार आहे की कोण निवडून येणार आहे हे काय असणार आहे, असंदिग्ध असणार आहे। म्हणजे एखाद्या व्यक्ती जे 100 लोक किंवा आपण म्हणू की 8 सीटा आहे, 8 सीटामध्ये 34 लोक आहे, तुम्ही सगळ्यांनाच ओळखतात का, नाही। तर या 34 लोकांमधून कोण निवडून येणार आहे, कोणाचं नाव फर्स्ट येणार आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे। आणि म्हणूनच हे काय असणार आहे, असंदिग्ध वर्णन असणार आहे, असे कोण म्हणतात, रसेल म्हणतात। आणि म्हणूनच दुसऱ्या शब्दात निवडून येणाऱ्या व्यक्तीचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नसते, तर केवळ वर्णनाधिष्ठित ज्ञान असते। असे वर्णनाधिष्ठित ज्ञान आपण अशा विधानांना व्यक्त करीत असतो की ज्यामध्ये ज्या उमेदवाराला अधिकाधिक मते मिळतील तो निवडून येईल। बरोबर आहे, आता निवडणूक होणार आहे, ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त मतं मिळणार आहे, तुम्हाला माहिती आहे का कोणाला मिळणार आहे, प्रॉपर तरीके तुम्ही सांगू शकता का, हा ठामपणे सांगाल की या व्यक्तीला जास्त मत मिळणार आहे, तो निवडणुकीमध्ये येणार आहे, असं आहे का, नाही। जर कोणाला जास्त मते मिळणार आहे हेही तुम्हाला माहीत नाही आहे, हे काय असंदिग्ध वर्णन आहे। आणि याच्यात जर उलट बघितलं आपण, असे विधान पण निश्चितपणे करू शकत नाही की अधिकाधिक मते मिळतील आणि तो निवडून येईल, कारण आपल्याला अचे प्रत्यक्ष ज्ञान नसते। मी म्हटलं व्यक्ती नावाचा आहे, त्याला जास्तीत जास्त मते मिळणार आहे, तो निवडणूकमधून येणार आहे, पण त्याला प्रत्यक्षामध्ये जास्तीत जास्त ज्ञान म्हणजे मत मिळणार आहे हे मी ठामपणे मांडू शकते का, नाही ना। हे प्रत्यक्ष आहे का, नाही। आणि म्हणूनच अचे निवडून येईल हे आपल्याला माहीत नसते, म्हणून परंतु अधिकाधिक मते मिळणारा निवडून येईल हे आपल्याला माहीत असते। बरोबर आहे, म्हणजे व्यक्ती आहे, ब व्यक्ती आहे का, क व्यक्ती आहे की ब व्यक्ती का, श व्यक्ती आहे, XYZ जोही व्यक्ती असेल, ज्याला जास्तीत जास्त मते मिळणार आहे हे तो निवडून येणार आहे। तुमच्या डोक्यामध्ये आहे, एकदम नॉर्मलशी कल्पना आहे, आपल्याकडे आता मतदान होणार आहे 1 दिवसानंतर, ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे का याच व्यक्तीला निवडून येणार आहे, याला चांगले मार्क मिळणार आहे, याला जास्तीत जास्त मते मिळणार आहे, हे काय असे निश्चित असते का, नाही, असंदिग्ध असते। तरी अशा नेमका कोण आहे हे आपल्याला माहीत नसते,
त्याला अशा ज्ञानाला आपण रसेल वर्णनाधिष्ठित ज्ञान म्हणत असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे असंदिग्ध वर्णनामध्ये आपण त्याचं वर्णन कसं करतो की XYZ व्यक्ती आहे, पर्सन आहे आणि त्याला काय मिळणार आहे, ज्याला जास्त मते मिळणार आहे तोच निवडून येणार आहे हे आपल्याला माहीत आहे. आता कोणालाच मत मिळणार आहे जोपर्यंत आपला शेवटचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की हाच व्यक्ती जिंकणार आहे. मग तुम्ही काय करता, त्याचं बोलायचं जेव्हा वे असते तुम्ही काय करता, त्या व्यक्तीचं वर्णनच करत असता ना. कळलं? म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलत आहात, दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही तिसऱ्या पर्सनसोबत बोलत आहात, म्हणजे तुम्ही त्या पहिल्या व्यक्तीचं किंवा दुसऱ्या व्यक्तीचं तुम्ही तिसऱ्या व्यक्तीबरोबर काय करता, वर्णन करत असतात. हे रसेलला सांगायचं असणार आहे आपल्या थेअरीमध्ये. हा व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे, लक्षात ठेवायचं. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, कारण असे ज्ञान केवळ वर्णनावर आधारित असते आणि जसे ज्ञान केवळ अशाच व्यक्तीविषयी शक्य असते की जी व्यक्ती अस्तित्वात आहे. पहिलेच बघितलं होतं, म्हटलं होतं की पहिले तर ते काय असली पाहिजे, अस्तित्वात असली पाहिजे. व्यक्ती वस्तू जेही असेल ते आपल्याला माहीत असते, परंतु जिचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला नसते. अस्तित्वात असते फर्स्ट नंबरवरती, पण आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नसते, हा सेकंड पार्ट आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच अर्थातच अशी व्यक्ती कोणीही नसून विशिष्ट असते, परंतु या विशिष्ट व्यक्तीशिवाय हे वर्णन कोणालाही लागू पडत नाही. म्हणूनच अधिकाधिक मते मिळणारी जी व्यक्ती असेल तेव्हाच आपण म्हणतो की तो आपल्याला व्यक्ती जो अर्थ अभिप्रेत असतो तो असा सांगता येईल. फर्स्ट म्हणतात की कसा सांगता येईल, ते म्हणतात की फर्स्ट जे आहे ते म्हणतात अशी व्यक्ती अस्तित्वात असणे महत्त्वाचं. ठीक आहे. काय असलं पाहिजे, अस्तित्वात असली पाहिजे. सेकंड आहे एक आणि एकच व्यक्ती असली पाहिजे आणि त्याचा तुमच्यावरती काय असलं पाहिजे ना, विश्वास असला पाहिजे. थर्ड आहे व्यक्तीचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नसते. सगळ्याच गोष्टीचं प्रत्यक्ष ज्ञान असते का, आपल्याला नाही. त्याचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नसते, हा थर्ड नंबरवरती त्यांनी टाकलेला असणार आहे पॉईंट. ठीक आहे. आणि अशा ज्ञानालाच रसेल असंदिग्ध वर्णनाचे ज्ञान असे म्हणतात आणि त्याच्या मते सामान्य नामे जे कॉमन नेम्स असतात आहे, विशेष नामे हे हो केवळ असंदिग्ध वर्णनाचेच असतात. म्हणजेच जेव्हा आपण ही नावे विधानात वापरतो तेव्हा त्यांच्या जागी त्यांच्या वर्णनाने आपण पाहू शकतो किंवा लिहू शकतो असे रसेल म्हणत आहे. याचं ते सामान्य असले पाहिजे, याचं काय असले पाहिजे, विशेष असले पाहिजे. तसेच व्यक्ती पुरत्वे आणि एकाच व्यक्तीसंबंधी परत्वे वर्णने भिन्न राहू शकतात आणि हृदयामध्ये केवळ एकच घटक कायम असतो आणि तो म्हणजे ज्या व्यक्तीला अथवा वस्तूला ते नाव लागू पडेल अशी व्यक्ती अथवा वस्तू. आणि जोपर्यंत ती व्यक्ती अथवा वस्तू कायम असते म्हणजेच तीच वस्तू ती असणे महत्त्वाची असते, तोपर्यंत व्यक्तीचा अथवा वस्तूचा वर्णन आपण असेही केले तरी ते नाम ज्या विधानात वापरले जाते त्या विधानाच्या सत्यासत्यतेचा बाधा होणार नाही. हे रसेलचे मत आपण खालील उदाहरणाच्या सहाय्याने आता इथे बघणार आहोत. ते म्हणतात की हे सत्यासत्य शोधण्याचं जे काम आहे ते उदाहरणानुसार केलं तर बरं होणार आहे, ते तुम्हाला लवकर कळेल. ठीक आहे. तर म्हणतात की विशेष नामाचा उपयोग कोण कोण करू शकतो, या प्रश्नाचे उत्तर आपण लक्षात घेऊया. तर ते म्हणतात की ज्या व्यक्तीचे जे नाम असेल ती व्यक्ती असली पाहिजे. ठीक आहे. जी व्यक्ती त्या व्यक्तीला ओळखेल ती व्यक्ती असली पाहिजे. सेकंड मेन म्हणजे जी व्यक्ती त्या व्यक्तीला ओळखत नसेल ती व्यक्ती असली पाहिजे. म्हणजे बघा, फर्स्ट तर त्या व्यक्तीचे नाव असलं पाहिजे, ती व्यक्ती असली पाहिजे. दुसरं काय आहे, त्या व्यक्तीला ओळखेल अशी व्यक्ती असली पाहिजे आणि त्या व्यक्तीला ओळखेल नसेल तरी ती व्यक्ती असली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सांगायचं काय आहे, तुमचं अस्तित्व असलं पाहिजे, प्रत्यक्षामध्ये ते तुमचं अस्तित्व असलं पाहिजे, तुमचा विश्वास असला पाहिजे. हे सगळं बघितलेलं असणार आहे आपण. आणि म्हणूनच ते म्हणतात की जसं उदाहरणार्थ म्हणतात की टिळक हे नाम त्यांनी महत्त्वाचं आहे. आता टिळक कोणाला माहिती आहे, कोणाला माहिती नसणार आहे. पहिलेचे जे लोक होऊन गेलेले आहे म्हणजे त्यांच्या परिचयाचे जे लोक असणार आहे, त्यांच्या वावरणीमध्ये जे लोक त्यांना माहीत असणार आहे की टिळक कोण आहे. ज्यांना माहीत नाही आहे तरी तो असणार आहे. जसे आजकालची पिढी म्हटलं त्यांना माहिती आहे का लोकमान्य टिळक काय आहे, कोण व्यक्ती होते, त्यांनी काय म्हटलेलं असणार आहे, त्यांनी कुठले पत्र मांडलेले आहे, कोणते ग्रंथरचना केलेली आहे, हे ज्या व्यक्तीला माहिती असेल ते. किंवा ते लोक की ते फक्त त्याचं पुस्तकं पाहून किंवा कोणाच्या सांगितल्याने ते लोक त्याचे वर्णन करतात, तर ते लोक असले पाहिजे. ठीक आहे. ते म्हणतात की एक तर टिळक स्वतः असला पाहिजे, म्हणजे मी स्वतः जर म्हणजे आहे तर मी स्वतः असली पाहिजे,
अस्तित्वामध्ये टिळकाचे समकालीन असले पाहिजे. म्हणूनच म्हटलं मी त्यांच्या आजूबाजूचे जे लोक असते सराउंडिंगमध्ये ते लोक असले पाहिजे. आपण जे टिळकांना ओळखत नाही ते सर्व वापरू शकतात. आता जेव्हा वरील प्रत्येक जण टिळक हे नाव विधानात वापरतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? ते म्हणतात की जेव्हा टिळक हे जर नाव घेतलं तर ते स्वतः असले पाहिजे, नंतर त्यांच्या आजूबाजूचे लोक असले पाहिजे आणि जे त्यांना ओळखत नाही तेही व्यक्ती असली पाहिजे. आता म्हटलं की एखाद्या मुलाला विचारलं की टिळक कोण आहे, तर तो म्हणजे मला नाही माहित राहणार. बरोबर आहे, म्हणजे तोही व्यक्ती असला पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणूनच टिळक स्वतः जेव्हा टिळक या नावाचा एखाद्या विधानात उपयोग करतील तेव्हा टिळक हे नाम व्यक्तीचा निर्देश करण्यासाठी वापरल्या जाईल. कारण मूलतः नाम हे व्यक्तिवाचक असते. त्या विधानात नामाचा उपयोग व्यक्तीचे वर्णन केल्या जात नाही. तर टिळक कोणालाही घाबरत नाही. हे विधान जेव्हा टिळक स्वतःच करतील तेव्हा त्या विधानाची टिळक अथवा नामाचा उपयोग टिळक वाचक होतील. ते म्हणतात की जरुरी नाही का टिळक याच व्यक्तीचा निर्देश होणार आहे, पण जर स्वतः जर टिळक म्हणेल, लोकमान्य टिळक म्हणेल की मी कोणालाच घाबरत नाही, हे जेव्हा ते विधान करेल तेव्हा ते समजेल की हे कोण आहे, त्या व्यक्ती वाचक त्या नामाचा उपयोग करत आहे. जसं म्हटलं होतं की गांधीजींनी चलो दिल्ली, कोणी म्हटलं तुम्हाला माहिती आहे. जर कोणी म्हटलं का एखाद्याने म्हटलं की सत्याग्रह कोणी केलेला आहे, अहिंसाची गोष्ट कोणी केलेली आहे, त्या पर्टिक्युलर व्यक्तींनीच केलेली असणार आहे. जसं सुभाषचंद्र बोसने एखाद्या व्यक्ती म्हणजे एखादं वाक्य म्हटलेलं आहे तर त्याला ते अनुकरून ते वाक्य म्हटलेलं गेलेलं आहे. टिळकने म्हटलं की मी कोणाला घाबरत नाही, तर हे कोणाचं वाक्य आहे, ते माणसांनी केलेलं आहे. नामाचा उपयोग करून त्यांनी आपल्या व्यक्तिवाचक ते नाम केलेलं असणार आहे. परंतु जेव्हा लोक टिळकांना ओळखणारे त्यांचे समकालीन टिळक या नावाचा उपयोग विधान करतील तेव्हा टिळक म्हणजे ज्यांना दिसणाऱ्या अनुभव होणाऱ्या संवेदनाचे टिळकांच्या शरीराशी जोडलेले संबंध असणार आहे. म्हणजे बघा, टिळक म्हणजे माणूस. आता माणूस म्हणजे काय आलं, त्याचे शरीर आलेलंच आहे. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्या शरीरानेच ठरले जाते, त्यांच्या गुणांनी ठरले जाते. आता मी किती पण म्हटलं तरी टिळकांनी हे म्हटलं, टिळकांनी ते म्हटलं, जोपर्यंत टिळक स्वतः एखादं वाक्य बोलत नाही किंवा लोकमान्य टिळक म्हणतात की मीने असं म्हटलेलं होतं, तर ते जोपर्यंत प्रेझेंट राहत नाही आणि त्याला ओळखणारे लोक राहणार नाही तोपर्यंत हे काय असणार आहे, आपण त्याचा शरीराशी जोडलेले हे फक्त संबंध असणार आहे. कारण त्यांचे शरीर व मन यांचे ज्ञान त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या संवेदनाच्या सहाय्यानेच इथे होणार असणार आहेत. ठीक आहे. आणि संवेदनाचे ज्ञान जरी प्रत्यक्ष झाले असले तरी शरीर व मन यांचे ज्ञान वर्णनाधिष्ठित असते. थोडक्यात टिळकांना ओळखणारे जेव्हा टिळकाविषयी बोलतील अथवा विचार करतील तेव्हा टिळकांचे त्यांना होणारे ज्ञान प्रत्यक्ष न राहता वर्णनाधिष्ठित राहील आणि टिळकांचे नेमके कोणते वर्णन ते करतील हे जरी निश्चित नसले तरी ते जे कोणते वर्णन ते करतील ते टिळकांचेच राहणार आहे आणि टिळक हे नाव असलेल्या व्यक्तीचे राहील. आणि हे मात्र निश्चित असते की आणि हे सर्व टिळकांचे प्रत्यक्ष ज्ञान न होऊन सुद्धा टिळक काय आहे हे तेच लोक काय करणार ठरवणार आहे. ठीक आहे. म्हणजे टिळक यांचं जर वर्णन करायचं असेल तर जे बोलणारे व्यक्ती आहे, जे विचार करणारे व्यक्ती आहे, तेव्हाच टिळकांचे ज्ञान प्रत्यक्ष न होता आपल्याला काय होणार आहे, वर्णनानुसार होणार आहे किंवा आपण परिचय देत असतो त्यानुसार होणार आहे. आणि उदाहरणार्थ टिळकांचा स्वभाव कणखर आहे हे विधान त्यांच्या समकालीनांनीच केलेले असणार आहे. म्हणजे समकालीन म्हणजे काय, तर तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमच्या वावरण्यामधले जे लोक असेल, तुम्हाला ओळखी असेल, तुमची मैत्री असेल किंवा मित्रमैत्रिणी असेल, ते तुम्हाला कळेल अरे नाही टिळक खूप कणखर मनाचा व्यक्ती आहे, खूप कणखर आवाज आहे किंवा यांची जी बोली भाषा आहे ते खूप कणखर आहे. असं कोण म्हणेल, जे तुमचे समकालीन असेल तेच म्हणेल की नाही. म्हणून टिळक या नावाचा अर्थ हा प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित न राहता तो फक्त वर्णनावरती आधारित राहणार आहे. म्हणजे होऊन गेलेले टिळक त्याचं वर्णन कोण करत आहे, वर्णनाधिष्ठित लोक करत आहेत, परिचय देत आहे. जसं तुम्ही एखाद्या माईकवरती बोलत असतात. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं की या टॉपिकवरती तुम्ही एखादा पॉईंट करून आणा.
तर तुम्ही काय करणार आहात, त्याचं वर्णन करणार आहात. अरे नाही, असं असं होतं, लोकमान्य टिळक किंवा गांधीजी होते, त्यांनी तसं केलं, ते बॅरिस्टर बनून आलेले आहे. पण तुम्ही त्यांचं शरीराचं किंवा त्यांचं काय करणार आहे, त्यांचं व्यक्तीचं काय करता वर्णन करत आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही. पण रसेल काय म्हणतात माझ्या थेअरीमध्ये, जे असंदिग्ध वर्णन आहे ते तुम्ही फक्त वर्णन करता, त्याचा परिचय देत असता. ते स्वतः तिथे उपस्थित राहतात का? नाही. तुम्ही त्याचं काय करता, वर्णन करत असता. तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या वागणुकावरून तुम्ही त्याचं चांगलं करत आहे की वाईट करत आहात, हे तुमच्या फक्त वर्णनावरती अवलंबून असते. हे असं कोण म्हणतात, रसेल म्हणत आहे आपल्या थेअरीमध्ये. आणि म्हणूनच जेव्हा आपल्यासारखे टिळकांना न ओळखणारे टिळकाविषयी विचार करतील अथवा बोलतील, तेव्हा कमी अधिक प्रमाणात ऐतिहासिक पुराव्याच्या मदतीनेच बोलणार असणार आहे. बरोबर आहे. आता मी म्हटलं, पहिले जर टिळक लोक म्हणजे लोकमान्य टिळक होऊन गेले आणि आज जर मी म्हणजे झालेली म्हणजे माझा जो युग सुरू आहे 2024चा जो आपला जो वेळ सुरू असणार आहे, त्याच्यामध्ये टिळकांचं युग आणि आपल्या युगामध्ये किती डिफरन्स आहे. ठीक आहे. आता मला किंवा तुम्हाला एखादी टिळकांची जर गोष्ट आठवायची असेल किंवा तुम्हाला निबंध लिहायचा असेल, तुम्ही त्याचं काय करणारा, पुस्तक घेणारा ज्यांनी लिहिलेली असेल त्याचं तुम्ही काय करणार आहे, चिंतन करणारा, मनन करणारा, अधिक अधिक म्हणजे कमी अधिक प्रमाणात तुम्ही त्याची ऐतिहासिकच पुस्तक वाचणार आहात की नाही. आणि म्हणूनच जसे टिळकांनी भारताला स्वातंत्र्य दिले, जेव्हा आपण करतो तेव्हा त्या विधानाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपल्याला हव्या त्या विधानाचे म्हणजे विधानाच्या शब्दाचे विश्लेषण करावे लागते. आणि असे विश्लेषण करीत असताना आपल्याला त्याचे घटकापर्यंत जावे लागत असते. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर तारतम्यतेच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर तुम्ही त्याच्या मुळापर्यंत जात असता असं म्हणत असता. आणि अस्तित्वात असलं पाहिजे आणि त्यांचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झालेले पाहिजे. आणि अशा अंतिम घटकांच्या प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय आपण वरील विधानांचा आणि पर्यायाने भूत, वर्तमान, भविष्य आणि तत्सम विधानाचा अर्थ स्पष्ट करू शकत नाही. आणि म्हणूनच वरील उदाहरणामध्ये भारत म्हणजे काय हे स्पष्ट करीत असताना शेवटी आपल्याला ज्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते अशा संवेदनाचेच उल्लेख करावे लागते. मग तो भूप्रदेश असो की नकाशा असणार आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ म्हणतात की भारत म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये ते भारत येणार नाही, डायरेक्ट इंडिया येते. मग इंडियाचं काय करणार तुम्ही, मॅप बघणार. मॅपची गोष्ट कुठे मिळणार तुम्हाला, पुस्तकातून मिळणार. नाहीतर तुम्ही एखाद्या स्टेशनरीमध्ये काही ना काही विकत घेणार आहे, नकाशा घेणार किंवा भूप्रदेश घेणार आहे की असं असं आपला काय आहे, इंडिया आहे, भारत आहे, त्याच्यामध्ये एवढे एवढे राज्य आहे, एवढे एवढे देश आहे, एवढे स्टेट आहे, एवढे काय आहे, करिक्युलम झालेले आहे, एवढे काय झालेले आहे, काय म्हणून आपण केंद्रशासित प्रदेश आहे. तुम्हाला कुठे कळणार आहे, भूप्रदेशात. तुम्ही नकाशा शोधले, पुस्तकामध्ये बघणार आहात तुम्ही. दुसरे शब्द सांगायचे असल्यास ते म्हणतात की विधानाची सत्यासत्यता आपल्याला झालेल्या संवेदनाच्या प्रत्यक्षानुसार अवलंबून असते. इथे आपण हा व्हिडिओ इथे आपल्याला रसेलची जी थिअरी आहे इथे पूर्ण झालेली असणार आहे. म्हणजे त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान आणि वर्णनाधिष्ठित ज्ञान कसं असते या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी पूर्ण घेतलेलं असणार आहे. आणि तुम्ही तुमच्या प्रॉपर बुकमध्ये याची व्यवस्थित नोट्स काढू शकता. त्याप्रमाणेच मी हे व्हिडिओ घेऊन आलेली असणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचे जेही महत्त्वाचे पॉईंट असणार आहे म्हणजे एखादा टॉपिक असणार आहे ते मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.